नमस्कार, भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे. मी अभिजित कांबळे. आपण आज बारामती शहर पोलीस स्टेशनच्या आवरणात आलेलो आहे आणि येण्याचं कारण असं आहे की जी गुन्हा रजिस्टर नंबर 313/2026 जो बारामती पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे आणि BNS कलमानुसार BNS कलम 109/1 प्रमाणे हा गुन्हा बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहे. आणि हा रजिस्टर असा आहे की शर्मिला प्रवीण जगताप यांच्यावर हत्येचा प्रयत्न, त्यांच्या पतीचा म्हणजे प्रवीण जगताप यांच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल प्रकाश जगताप म्हणजे प्रवीण जगतापचे वडील यांनी त्यांच्या सुनेवर केलेला आहे. प्रकार असा घडलेला आहे की राहत्या घरी जमदार रोडला हा प्रकार घडलेला आहे की त्यांच्या राहत्या घरात आता बोलले जात आहे जो प्रत्यक्षदर्शीनी ज्याच्यामुळे हा प्रवीण जगताप यांचं प्राण वाचलेला आहे तो आमराईतला एक मजूर आहे. आमराई परिसरातील त्याच्या सतर्कतेमुळे त्यांनी पोलिसांना 112ला कॉल करून घटनास्थळी दाखवलं की नक्की जिवंत आपल्या पतीलाच राहत्या घरामध्ये जिवंत कंपाऊंड करून फरशीचं कंपाऊंड मध्ये गाडण्याचा प्रयत्न जी शर्मिला जगताप ह्या करत होत्या. आता आपण या घटनेची बाब अशी आहे की नक्कीच हा जादूटोण्याचा प्रकार आहे का, करणीचा प्रकार आहे का, वेगळंच का इतर, ह्या बाबी पोलिसांनी अजून आपल्याला स्पष्ट त्यांच्या तपासाच्या बाबी असल्यामुळे अजून स्पष्ट आपल्याला सांगितलेलं नाही. पण नवलच वाटतंय कारण ना त्यांच्या राहत्या घरामध्ये एक कुऱ्हाड गावलेली आहे. कुऱ्हाड बॅट गावलेले ज्यांनी मुक्का मार आणि फिर्यादीमध्ये जे प्रवीणचे वडील आहेत प्रकाश जगताप यांनी फिर्यादीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की गुंगीचं औषध देऊन अर्ध बेशुद्ध अवस्थेमध्ये हा प्रकार घडवून आलेला आहे. पण जो ज्याच्यामुळे प्रवीण जगताप यांचं प्राण वाचलेलं आहे, ज्यांनी 112ला कॉल केलं ते आमराई परिसरातील युवकांनी पहिल्यांदा जेव्हा त्याचं कंपाऊंडचं काम करताना त्यांना ह्या प्रवीण जगतापांनी आवाज दिला, हाक मारली आणि काम करता करता लक्षात आलं की याच्या आतमध्ये कोणी तर आहे. आणि युवकांनी तो प्रकार बघितल्यावर पहिल्यांदा ते फार घाबरले. नक्की हे काय केले, स्वतःच्याच नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न, जिवंत मारण्याचा प्रयत्न ती शर्मिला जगताप का करते. मग त्यांनी लगेचच बाहेर येऊन 112ला कॉल केला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना कळवून हा प्रकार, ही घटना उघडकीस आलेली आहे. आणि मला तर आता एवढ्या वेगवेगळ्या बारामतीमध्ये घटना घडत आहेत आणि नव्याने जशा पिक्चरमध्ये जशा दृश्यम पिक्चर, अजय देवगणचा जसा दृश्यम पिक्चर मध्ये जसा सीन झालेला होता की नवीन होणाऱ्या पोलीस स्टेशनमध्येच गाडल्याप्रमाणे तसं स्वतःच्या घरामध्येच या शर्मिला जगताप यांनी गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःच्या पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघू, कारण आपल्याच याच माध्यमातून DYSP पण जे कदम साहेब आहेत त्यांनीही नक्की हा प्रकार कसा झालाय आणि त्यांचा तपासाचा भाग काय काय आहे ते त्यांनी ते सांगितलेलंच आहे, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघूच नक्की काय काय झालंय आणि हा शोधण्याचाच प्रकार आहे, कारण तपासाचाच भाग आहे की नक्की हे प्रकरण काय आहे, की घरच्या कौटुंबिक वादातून झालेले आहेत का, मानसिक अवस्थेमधनं झालेलं आहे काय, की करणीमधनं झालेलं आहे किंवा जादूटोण्यामधनं झालेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला हा तपासाचा भाग आहे. पुढील भागामध्ये पोलिसांना जसा तपास लागेल त्याप्रमाणे आपण ह्या घटनेची पूर्ण माहिती देऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशील कांबळेसह भारतीय नाईकसाठी मी अभिजित कांबळे. नमस्कार.